तर नमस्कार. नमस्कार. खडकी शिक्षण संस्थेच्या वतीनं आणि कृष्णकुमार गोयल गौरव समितीच्या वतीनं कोहिनूर भूषण पुरस्कारानं आपण ज्यांना सन्मानित केलं अशा सन्मानार्थींची आपण मुलाखत घेत आहोत. त्यामध्येच आज आदरणीय विश्वनाथ शिंदे सर हे खडकी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत आणि आज आपला अभिप्राय देण्यासाठी संस्थेविषयी त्यांची आस्था व्यक्त करण्यासाठी ते आपल्याबरोबर उपस्थित आहेत. त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. मी विश्वनाथ शिंदे सरांचं या मुलाखतीमध्ये मनापासून स्वागत करतो. सर मला सांगा, तुम्ही या महाविद्यालयामध्ये या खडकी शिक्षण संस्थेमध्ये पहिल्यांदा प्रवेश कधी घेतला आणि कशी होती संस्था, कसा होता तो प्रवास? सर्वप्रथम मी नमस्कार करतो. सर, 1966 साली मी या संस्थेमध्ये 5वी इयत्तेमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळेची संस्था आणि आम्ही ज्यावेळेस या संस्थेमध्ये येऊन ज्यावेळेस शिकत होतो, अतिशय आमूलाग्र बदल झालेला आहे. मला अतिशय आनंद होतो की मी 1966 ते 1973पर्यंत या संस्थेमध्ये 5वी ते 11वीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यावेळेचं शिक्षण पद्धती आणि आत्ताची शिक्षण पद्धती, गव्हर्नमेंटनी शिक्षण पद्धतीमध्ये जसे बदल केले तसंच या संस्थेने सुद्धा स्वतःमध्ये बदल केलेला आहे आणि काळाच्या प्रवाहाबरोबर या देशाच्या प्रगतीमध्ये आणि शिक्षणाच्या प्रगतीमध्ये या संस्थेने खूप बदल केला. येस. तर मला सांगा की तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळी प्रवेश या महाविद्यालयामध्ये घेतला, या संस्थेमध्ये घेतला, कितवीमध्ये प्रवेश घेतला होता? मी आत्ता 5वीमध्ये या संस्थेमध्ये प्रवेश घेतला होता 1966 साली. बरं, आणि त्यावेळेच्या तुमच्या आठवणी कशा आहेत? त्यावेळेस आम्ही सांगवीमधून खडकीला पायी चालत यायचं. बस दापोडीवरून असायची. अतिशय कमी पैसे होते. 5 रुपये तिकीट असायचं. तर 5 पैसे तिकीट होतं. 5 रुपये 5 पैसे तिकीट असताना सुद्धा आम्ही चालत यायचं. या संस्थेमध्ये यायचं. सकाळी आमची 12 ते संध्याकाळी 5:30 या वेळेमध्ये आमचं या ठिकाणी चालायचं. मी या संस्थेमध्ये आलो त्यावेळेस आमचे हेडमास्तर होते निंबाळकर सर आणि आम्हाला पटेकर सर, टिळेकर सर, खोपकर सर, भाषा जोशी सर, निरफराके सर, हे असे सगळे शिक्षक होते. अतिशय शिस्तबद्ध, अतिशय शिक्षणाबद्दल खूप ही असलेली नावलौकिक शाळा या पंचकृषीमध्ये दापोडी, सांगवी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 1 नंबरची शाळा म्हणलं तर आलियाकर हायस्कूल. वा. आणि मग त्यावेळी म्हणजे इतके मोठे शिक्षक त्यावेळी होते, तुम्ही जशी आठवण आत्ता सांगताय, प्रचंड शिस्त, ते सगळे, त्यामुळे ही संस्था नावारूपाला आलेली होती. आणि मग तिथून पुढं या संस्थेतून ज्यावेळी तुम्ही बाहेर पडलात आणि मग तुम्ही पुढं काय केलं, त्यावेळी तुम्हाला या संस्थेमध्ये मिळालं ज्ञान, या संस्थेनं तुम्हाला लावलेली शिस्त, याचा काय फायदा झाला? संपूर्ण जीवनभरमध्ये मी कधी विसरणार नाही. ज्या संस्थेमध्ये शिकलो, ह्या शिक्षण संस्थेने मला जे ज्ञान दिलं. आमचे टिळेकर सर होते. इंग्रजी विषयामध्ये मुलांची घोकमपट्टी करून घ्यायचा आणि चुकलं तर कान धरायचे आणि अतिशय शिस्तप्रिय. तसेच आमचे हेडमास्तर निंबाळकर सर, सकाळी लेट झालं तर आम्हाला आठवते छडीने पहिले मारायचे आणि एवढी शिस्त की कुठलाही मुलगा, कुठलाही विद्यार्थी वेळेतच शाळेत आला पाहिजे. आणि शाळेची एवढी शिस्त होती, सगळे विद्यार्थी घाबरायचे आणि त्यावर शिक्षकांना खूप मान होता. शिक्षकांमध्ये एक आदर, एक प्रेम, हे खूप मोठं प्रेम होतं. आणि या संस्थेमध्ये आम्ही घडलो. मी 1974-73ला मी या संस्था सोडल्यानंतर मी नोकरीसाठी, एक गरीब कुटुंबातून आलेला माणूस, आणि पुढं नोकरीच्यासाठी मी प्रयत्न करत होतो. मी ITI केली, टर्नर ट्रेड केला आणि नंतर पिंपरी चिंचवड ह्याच्यामध्ये भोसरी MIDCमध्ये मी अप्रेंटिस केली. आणि त्यानंतर मी 1980 साली फिनोलेस केबल या नामांकित कंपनीमध्ये मी सर्व्हिसला लागलो. त्या ठिकाणी मी टर्नर म्हणून लागलो. टूल रूमला टर्नर होतो आणि त्या ठिकाणी मी गेले 40 वर्ष त्या कंपनीत काम केलं. 36 वर्ष मी त्या कंपनीत ऑथराईज म्हणजे नियमाप्रमाणे काम केलं. 58 वर्षी रिटायर झालो. कंपनीने माझं चांगलं काम बघून मला 4 वर्ष एक्सटेन्शन दिलं कामाच्या ह्याच्यानंतर आणि 4 वर्ष ठेवलं. ते काम करत असताना नुसतंच चाकरमान्यासारखं काम न करता कामगारांच्या प्रश्न सोडवता आला, काहीतरी आपण केलं पाहिजे, ही मनाची खुणकाट लागली. समाजसेवा, संस्कृती आणि संप्रदाय या जनसामान्यांच्या
प्रश्नासाठी, समाज विकासासाठी आपण काहीतरी करू शकतो आणि त्याच्यासाठी मी कामगार लढ्यामध्ये भाग घेतला. त्या ठिकाणी सांगायला मला आनंद वाटतो की आमच्याकडं पूर्वी एक युनियन होती. त्या युनियनच्या माध्यमातून काही प्रश्न सुटत नव्हते, लोकांचे अन्याय व्हायचा. आता कामगार क्षेत्र म्हणलं की प्रत्येक कामगाराला असं वाटतं माझा पगार वाढला पाहिजे, कारण तेवढ्या महागाईच्या दृष्टिकोनातून कामगारांचा पगार हा तुटपुंजा असायचा त्या काळात आणि त्या कमी पगारात संसार चालवताना खूप अडचणी यायच्या. मग याच्यामधून कामगार आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये संघर्ष व्हायचा. तो संघर्ष कसा आपल्याला कमी करता येईल, आपण काय केलं पाहिजे, या दृष्टिकोनातून मी त्यावेळेस 1990 साली मी युनियनच्या संचालकासाठी एक हे म्हणून उभं राहिलो आणि त्यावेळेस मी निवडून आलो. 1990 साली निवडून आल्यानंतर आमची इंटरनल युनियन होती, फिनोलेक्स केबल एम्प्लॉईज युनियन, आणि त्या युनियनच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडवायला लागलो. कामगारांचे प्रश्न सोडत असताना सांप्रदायिक पद्धतीची माझे गुरुवर्य एक मोरे सर म्हणून होते, एक मोरे, ते त्यांना संप्रदायाची खूप आवड आणि आज ते समाजामध्ये कीर्तन वगैरे करतात. त्यांनी मला सांगितलं की विश्वनाथ नाना, तुम्ही आपल्या गेटवरून एक वारी जाती संत तुकाराम महाराजांची, आणि या वारीसाठी आपण कामगार आपलं काहीतरी आपण त्यांना कामगार वारकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यांनी मला सल्ला दिल्यानंतर मी वारकऱ्यांसाठी 1990 ते 2018 पर्यंत वारी सुरू केली की सर्व कामगारांचा एकत्रित घेऊन आणि त्या कामगारांचे काही इच्छेनुसार 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये काय देतील ते घ्यायचं आणि वारकऱ्यांना त्या दिवशी अन्नदान करायचं. आणि वारकऱ्यांसाठी लागणाऱ्या वस्तू, मग टाळ असतील, मृदुंग असेल, विणा असेल किंवा अनेक वस्तू, जनरेटर असेल, अशा काही गोष्टी, तंबू असतील की ज्या अडचणी त्यांना येतात, त्याच्यासाठी आम्ही कामगाराच्या ह्याच्यातनं प्रयत्न केले आणि त्यासाठी माझं त्यामध्ये खूप मदत झाली. हे असं करत असताना मलाही खूप अडचणी आल्या. युनियन लीडर म्हणलं की तारेवरची कसरत असती, कामगारांचे प्रश्न असतात, मालकाचे प्रश्न असतात, व्यवस्थापन आणि कामगार यामधला दुवा असतो तो कामगार प्रतिनिधी. आणि कामगार प्रतिनिधी हा अभ्यासातून पाहिजे की ज्यावेळेस कंपनी तुम्हाला पगार वाढ देत असती त्यावेळेस कंपनी तुम्हाला विचारत असती तुम्हाला पेमेंट वाढवून पाहिजे. तर आमचे चेअरमन नेहमी म्हणायचे, अरे आपको पगार बढ़ाने का है ना, तो क्यों बढ़ा के दूं, आप मुझे क्या देने वाले. तर हा जो प्रश्न निर्माण व्हायचा की कामगारांनी 8 तास काम केलंच पाहिजे, ही आपली ड्युटी आहे. कंपनी चालली तर आपला संसार चालणार आणि कंपनी बंद पडली तर आपला संसार बंद पडन. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कामगारांना विकसित करणं, कामगारांना नवीन नवीन प्रशिक्षण देणं आणि कामगारांना येणाऱ्या अडचणीला सामोरं कसं जायचं याच्यासाठी सतत प्रयत्न करून व्यवस्थापन आणि कामगार आम्ही एकत्रितपणे काम करून कंपनीचा विकास केला. कंपनीलाही खूप वरच्या स्तरावर नेलं गेलं आणि त्यामधून अडचणी. मी ज्यावेळेस या 25 वर्ष या कंपनीमध्ये काम करत होतो, जे लीडर होतो, त्यामध्ये मी 18 वर्ष सर अध्यक्ष होतो आणि 7 वर्ष जनरल सेक्रेटरी होतो. आणि या क्षेत्रामधून मला सरकारने म्हणजे त्यावेळेस या भागामध्ये प्राध्यापक रामकृष्ण मोरे सरांनी मला एक माझ्या अंगामधला कार्यकर्ता आणि माझं काम पाहून कामगार क्षेत्रात त्यांनी मला माथाडी कामगार बोर्डावर राज्यपाल नियुक्त, त्यावेळेचे कामगारमध्ये चतुर्वेदी म्हणून होते, चतुर्वेदींना माझी शिफारस करून मला पिंपरींचर माथाडी कामगार आणि असंरक्षित कामगार मंडळावर माझी निवड करण्यात आणि त्या माध्यमातून मी की ज्या ठिकाणी माथाडी म्हणजे हमाल पंचायत या लोकांचं कष्टकरी जीवन आणि आमच्या कामगारांचं जीवन यामध्ये खूप तफावत होती आणि त्या लोकांसाठी आम्ही त्या ठिकाणी, मग त्यात मी होतो, बाबा आडा होते, मनोहर भिसे होते, हे नामांकित सगळे लीडर होते आणि बाबासाहेब धुमाळ होते. आम्ही सर्वांनी त्या मंडळाचा सुद्धा विकास केला, त्या लोकांचे प्रश्न सोडवले, त्या लोकांच्या मेडिकलसाठी केलं, त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी काम केलं आणि अनेक अडचणींसाठी त्या ठिकाणी सुद्धा मी काम केलं. मला सांगा, ह्या सगळ्या म्हणजे इतका मोठा लढा तुम्ही दिलेला आहे आजवर, इतका मोठा संघर्ष माथाडी कामगार असेल किंवा असुरक्षित कामगार या सगळ्यांसाठी आपण केलेला, या सगळ्यांमध्ये या संस्थेनं दिलेलं शिक्षण तुम्हाला कितपत उपयोगी पडलं? तसं पाहिलं तर
या संस्थेमध्ये ह्याच्यामध्ये मी जे शिकलो प्रत्येक वेळेस मला की माझ्या ज्ञानाची मला आठवण येत गेली. मी कसा घडलो या संस्थेमधून. अतिशय गरीब परिस्थितीमध्ये आम्ही इथं शिक्षण घेतलं आणि या शिक्षकांनी माझ्यावर जे हे केलं संस्कार केले ते अतिशय मोलाचे संस्कार. शिस्त आणि वेळ हे मला ह्या संस्थेने दिलं. मी कामावर जात असताना एक लीडर असताना कधीही लेट गेलो नाही. सकाळी 8:45ची ड्युटी असताना मी नेहमी 8:15ला कंपनीच्या आवारात असायचं. अर्धा तास अगोदर. लीडर असताना काम सोडून कुठेही बाहेर जायचं नाही, कारण लीडरच जर चुकीचं वागला तर कामगार सुद्धा आपल्याकडे बोट दाखवून आपलं हे करतील. म्हणजे नेतृत्व विकसित होत असताना बाकी लोक आपल्याकडे पाहत असतात आणि त्यामुळे नेतृत्वानं चुकायचं नसतं. ही गोष्ट तुम्हाला या संस्थेनं अतिशय महत्त्वपूर्ण दिली आहे. तुम्हाला नुकताच कोहिनूर भूषण पुरस्कार दिला गेलाय. अर्थात खूप मोठं काम तुम्ही केलंय म्हणून खरं तर हा पुरस्कार दिलाय. पण मला सांगा, हा पुरस्कार स्वीकारत असताना या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत तुम्हाला कसं वाटलं, त्याबद्दल तुमचं मत काय? मी तर प्रथम ऑर्गनायझेशन कमिटीचा आभार मानतो. कृष्णकुमार गोयल हे खूप मोठे उद्योगपती आहेत. मी स्वतः पाहिलं, त्यांचे बंधू या शाळेमध्ये होते आणि राजेंद्र गोयल आणि मी एका वर्गात होतो. 5वी ते मला वाटतं 8वीपर्यंत आम्ही एका क्लासमध्ये होतो. आणि आमच्या अधोघर कृष्णकुमार गोयल या संस्थेमध्ये शिक्षण घेतलं. आणि ज्यावेळेस मला लेटर आलं की आपली निवड झाली हे कोहिनूर भूषण पुरस्कारासाठी, अतिशय आनंद झाला. ज्या संस्थेत शिकलो त्या संस्थेत आज गौरव होतोय, याच्यापेक्षा कुठला मोठा आनंद हो. आणि ते गौरव मला खूप आनंद झाला. आणि मी या ठिकाणी आल्यानंतर मी पाहिलं अतिशय नियोजनबद्ध की शिक्षण संस्था आणि बाहेरचं समाज संस्था यामध्ये किती तफावत आहे. की कार्यक्रम कसा करावा, कार्यक्रमाचं नियोजन, सिस्टीम. या कार्यक्रमामध्ये तुम्ही सगळ्या शिक्षकांनी, प्राध्यापकांनी, त्याचमध्ये प्राध्यापक डॉक्टर संजयजी चाकणे सर असतील, प्राध्यापक महादेव रोकडे सर असतील, अनेक शिक्षकांनी खूप मोठं मोलाचं काम केलं. शिस्तबद्ध कार्यक्रम झाला. मी पाहिलं आल्यानंतर 70 दिव्यांनी कृष्णकुमार गोयल यांची ओवाळणी केली, त्यांचं अभिष्ट चिंतन केलं आणि त्यानंतर 70 लोकांची निवड केली. हेच मला मोठं वैशिष्ट्य वाटलं की 70व्या वाढदिवसानिमित्त 70 लोकांना जे लोक ज्या क्षेत्रात दिग्गज आहे अशा लोकांची निवड करून या ठिकाणी त्यांना बोलवून त्यांचा गौरव केला. हा खूप मोठं अप्रतिम काम केलं. आणि संस्थेने हे निवड करत असताना निवड कमिटीला मी धन्यवाद देतो की तुम्ही एक प्रकारची हिरे त्यामध्ये निवडले गेले की ज्यांचं 25-25, 30-30 वर्ष, मग शैक्षणिक क्षेत्रात असेल, राजकीय क्षेत्रात असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, इंजिनिअरिंग क्षेत्रात असेल, डॉक्टर क्षेत्रात असेल, या सर्व क्षेत्रातली मी त्या ठिकाणी लोक पाहिली. खूप आनंद झाला. आणि वकील क्षेत्रातली दिग्गज लोक या ठिकाणी होते, मी पाहिलं. खूप सुंदर कार्यक्रम झाला. त्या दिवशी माझी मुलगी, माझी मिसेस, आम्ही सर्वच आलो. आणि 1966 साली आणि 74 सालचा जो प्रवास संपूर्ण मला येतं बसल्यानंतर आठवला, ते जीवन आत्ताचं पाहिलं. ही वैभवशाली संस्था, त्यावेळेची संस्था, आजची संस्था आणि सर्व विकसित. आज कॉम्प्युटर युग आहे. या कॉम्प्युटर युगामध्ये संस्थेमध्ये सुद्धा खूप बदल झाला. आणि हा काळाची गरजप्रमाणे या संस्था चालकांनी, या कमिटीने खूप बदल केले. मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि या संस्था अशीच जर चालली तर आत्ता तर ही संस्था एक अग्रगण्य संस्था आहे असं म्हणलं तर वावगं होणार नाही. कारण मी यानंतर आल्यानंतर काही प्राचार्यांच्यावर बोललो की ज्येष्ठ नागरिकांसाठी ही संस्था काम करते, खेडोपाडी ग्रामीण भागामध्ये जाऊन ही संस्था काम करते. आणि अडीअडचणीला आणि या संस्थेने खूप चांगले, मी तर बघितलं हॉकीमध्ये एक्सपर्ट, या खडकी शिक्षण संस्थेने हॉकी, जे आपल्या देशामध्ये ज्यांनी नाव कमवलं, देशाचे कॅप्टन आपल्या या संस्थेमध्ये घडले काय. आणि कबड्डी प्लेयर, आम्ही स्वतः त्या काळात कबड्डी खेळायचं. नंतर यांनी हॉकी, क्रिकेट आणि अलीकडं तर मी पेपरमध्ये वाचलं की या संस्था नाटक क्षेत्रामध्ये सुद्धा चांगले विद्यार्थी घडवले. आणि मला खूप आनंद झाला. या संस्थेने मला या ठिकाणी बोलवून माझा सन्मान केला. त्याबद्दल मी संस्थेचं आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं ऋणी आहे. आणि मी माझ्या संस्थेला सलाम करतो की ज्या संस्थेने मला शिक्षण दिलं त्या शिक्षणाच्याच जोरावर
मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो. वा. मी खूप शिकलो नाही, पण 11वीपर्यंतचं शिक्षण माझ्या जीवनासाठी, मी माझ्या कुटुंबासाठी मला शेवटपर्यंत यशस्वी उपयोगी आलं. वा. अर्थातच आपणाशी आत्तापर्यंत ज्यांचा प्रवास आपण समजून घेत आहोत ते आहेत आदरणीय विश्वनाथ शिंदे सर. आदरणीय त्यांना नाना असंही म्हणतात, कारण एक या संस्थेचे विद्यार्थी ते कामगार नेते असा त्यांचा हा प्रवास आपल्यासाठी अतिशय प्रेरणादायी राहिला. आणि म्हणूनच आदरणीय शिंदे सरांचा आपण कोहिनूर भूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलेलं आहे. सर, तुम्ही आम्हाला या ठिकाणी तुम्ही आलात, तुम्ही आम्हाला इतकं सुंदर असा आपला प्रवास या ठिकाणी सांगितला, त्याबद्दल संस्थेच्या वतीनं पुनश्च एकदा आपले मनापासून आभार व्यक्त करतो. मी सुद्धा संस्थेचं मनपूर्वक आभार मानतो. मला या संस्थेने बोलवलं, या संस्थेने माझा सत्कार केला, सन्मानित केलं आणि माझ्यासारख्या सामान्य कामगार क्षेत्रामधून कामगार लिडरशिपमध्ये गेलेल्या एका व्यक्तीचं हा खूप मोठा गौरव झाला. हा गौरव होत असताना सर मला अजून एक आनंद होतोय की ज्या दिवशी माझा या ठिकाणी सन्मान झाला त्या सन्मानाचे फोटो मी माझ्या व्हॉट्सअप आणि फेसबुकवर टाकले. शेकडो लोकांनी माझं अभिनंदन केलं. त्याच्यामध्ये माझे जे वर्गमित्र होते त्या काळातले हो. ते सर्वांनी मला खूप आनंद झाला की ते वर्गमित्रांनी माझं कॉन्टॅक्ट करून माझं अभिनंदन केलं. वा. त्याचप्रमाणे मी ज्या फिनोलेस केबलमध्ये 40 वर्ष नोकरी केली त्या कंपनीचे मालक KP छाबरिया साहेबांनी माझं अभिनंदन करून वा. मला मेसेज टाकला. खूप आनंद होत आहे की माझ्या कंपनीतला एक कामगार माणूस आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये त्याचा आज मोठा सन्मान होतोय आणि संस्थेने मला कोहिनूर भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केला. त्याबद्दल मी संस्थेचं आणि कृष्णकुमार गोयल सरांचं खूप ऋणी आणि आभारी आहे. तर खूप मनापासून धन्यवाद सर. आपण आलात. आदरणीय विश्वनाथ शिंदे सरांचा प्रवास आपण सर्वांनी ऐकला. पुन्हा एकदा मी सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. भेटूयात पुढच्या मुलाखतीत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सर.